तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यामधला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या। आता बघा, हे संख्या ज्ञान हा जवळपास 6 मार्काचा प्रश्न असतो। एकूण 100 मार्कापैकी साधारणतः 6 मार्काचे म्हणजे 3 प्रश्न या टॉपिकवर असतात। तसा हा टॉपिक खूप मोठा आहे, परंतु तरीसुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। परीक्षा कोणतीही असू द्या, अगदी स्कॉलरशिपपासून तर MPSC UPSC पर्यंत याच प्रकारचं संख्या ज्ञान असतं, हेच गणित असतं। त्यामुळे आपण याच्याकडे एकदम बारीक सारीक गोष्टींनी आपण लक्ष देऊया। तर बघा, या ठिकाणी पहिला टॉपिक आहे नैसर्गिक संख्या। तर मित्रांनो, नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? आता जे निसर्गामध्ये मोजमाप केलं जातं, म्हणजे आता समजा माझ्याकडे हा एक पेन आहे किंवा या ठिकाणी माझ्याकडे काही बुक्स आहेत, 1 2 3 4 5 किंवा पैसे आपण मोजतो। जेवढ्या मोजता येतील वस्तू त्याच्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना म्हणतात मोज संख्या, आणि त्या मोज संख्या म्हणजे निसर्गातल्या वस्तू मोजण्यासाठी त्यांचा यूज होतो आणि म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। म्हणजे या निसर्गामध्ये अवेलेबल असलेल्या संख्या आहेत। आता फॉर एक्झाम्पल समजा मी असं म्हटलं की माझ्याकडे 0 रुपये आहेत, तर असे होऊ नाही शकत। 0 रुपये नसतात आपल्याकडे, एक तर पैसे नसतात, असं 0 रुपये आहेत असं आपण म्हणू नाही शकत। आहेत हे नाही म्हणता येणार, ती नैसर्गिक गोष्ट नाही आहे। तर नैसर्गिक गोष्ट काय आहे या ठिकाणी की 1 रुपया आहे, 2 रुपये आहे किंवा 1 वस्तू आहे, 2 वस्तू आहे, म्हणून यांना नैसर्गिक संख्या असं आपण म्हणतो। हिची सुरुवात 1 पासून होते आणि सर्व धनसंख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या असतात। या ठिकाणी आपण बघूया, मी तुम्हाला दाखवतो की जसं आता बघा, लिहिताना या संख्यांचा संच कसा लिहितात, तर 1 2 3 4 5 आणि पुढे डॅश 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 डॅश, म्हणजे या ठिकाणी ह्या अनंत असतात। याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सर्वात जी लहान संख्या आहे ती 1 असते आणि सर्वात मोठी संख्या जर नैसर्गिक संख्या विचारली तर ती आपल्याला सांगता येणार नाही, बरोबर? सांगता येत नाही या पद्धतीने, म्हणजे आपल्याला सांगता येणार नाही का, तर ही अनंत आहे, पुढे कितीपर्यंत जाईल हे आपल्याला सांगता येत नाही। याच्यावर पण भरपूर प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मी सगळ्या प्रश्नांचा पण सराव तुमचा या ठिकाणी करून घेणार आहे, ओके। त्याच्यानंतर याच्यातला दुसरा टॉपिक आहे पूर्ण संख्या। आता नुसत्या नैसर्गिक संख्यांनी काही होणार नव्हतं, म्हणून त्याच्यामध्ये शून्याचा शोध लागला। शून्याचा शोध पण भारतातच लागला आहे। भारताबद्दलही, आपल्या देशाबद्दलचा आपल्याला तो अभिमान आहे की शून्याचा शोध आपल्या देशात लागलेला आहे। तर हा शून्याचा शोध म्हणजे जगातला सर्वात मोठा शोध आहे। तर या शून्याचा शोध लागला आणि म्हणजे तिथून त्या संख्या पूर्ण झाल्या, म्हणून या ठिकाणी पूर्ण संख्या याचा अर्थ शून्यापासून तर अनंतपर्यंत, मग याच्यामध्ये शून्य निर्माण झाला। कारण 1 ते 9 पर्यंतचे अंक होते, परंतु मग त्याच्यावर पुढे काय, मग तिथंच थांबायचं का, आणि म्हणून एकानंतर एकावर आपण 0 दिलं त्याचा 10 झाला, एकावर तुम्ही 2 शून्य दिले तर 100 झाले, 1000 झाले, लाख झाले, या पद्धतीने मग त्या संख्या वाढत गेल्या। तरी म्हणजे याचा पण जर तुम्हाला संच लिहायचा असेल, शून्यापासून सुरुवात होते 0 1 2 3 4 5 या पद्धतीने अनंत। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व धन संख्या असतात। या ठिकाणी सर्व संख्या धन असतात, ऋण नसतात, कारण शून्यापेक्षा जेवढ्या लहान असतील त्या सगळ्या ऋण संख्या असतात, आणि म्हणून शून्यापेक्षा जेवढ्या मोठ्या आहेत त्या सगळ्या संख्या या पूर्ण संख्यांमध्ये येतात। याला म्हणतात पूर्ण संख्या। या सगळ्या संकल्पना जर तुम्हाला लक्षात राहतील, व्यवस्थित तुम्ही क्लिअर कट समजून घेणार या संख्या, तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगले प्रश्न सोडवता येतील, ओके। त्याच्यानंतर पुढचा भाग आहे की सर्वात लहान संख्या जी आहे पूर्ण संख्या ही 0 आहे। सर्वात लहान संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी संख्या याच्या ठिकाणी सुद्धा सांगता येणार नाही। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती, तर मग तुम्हाला या सर्वात मोठी पूर्ण संख्या आणि पर्याय असेल सांगता येत नाही किंवा पर्याय असेल यापैकी नाही, तर आपण ते लिहू शकतो, ओके। त्याच्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे पूर्णांक संख्या। मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं नाही तर तुम्ही रिपीट व्हिडिओ पाहू शकतात किंवा माझा नंबर पण आहे, तुम्ही लाईव्ह विचारू शकता। या ठिकाणी हा माझा नंबर आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतो पण आहे, ओके। तर इकडे बघा, इथं काय असतात, पूर्णांकामध्ये काय असतात, सर्व धन म्हणजे नैसर्गिक संख्यातले सगळे, पूर्ण संख्यातले सगळे आणि परत ऋण पण असतात। म्हणजे या ठिकाणी सर्व धन
सर्व ऋण आणि शून्य अशा पद्धतीचे सर्व संख्या मिळून ज्या बनतात त्यांना म्हणायचं पूर्णांक संख्या. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान आणि सर्वात मोठी, सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे आता या ठिकाणी बघा, इथं आपण समजा याचा संच लिहिला आपण या पूर्णांक संख्यांचा, तर इथं ही शून्य, शून्यापासून इकडे 1 2 3 या सगळ्या पूर्ण संख्या इकडे अनंत. मात्र शून्यापेक्षा लहान पण संख्या असतात, -1 -2 -3 आणि इकडे पण पूर्ण अनलिमिटेड. मग बघा या ठिकाणी सर्वात लहान संख्या पण आपल्याला सांगता येणार नाही आणि सर्वात मोठी संख्या पण आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या सगळ्या पूर्णांक संख्या, याचा अर्थ जिथं अपूर्णांक नाहीत त्या सगळ्यांना पूर्णांक असं आपण म्हणतो. अपूर्णांक म्हणजे कोणत्या, की जसं आता बघा या ठिकाणी प्रत्येक संख्या तशी अपूर्णांकात लिहिता येते, पण उदाहरणार्थ आता समजा ही 12 संख्या आहे, बरोबर. त्याच्यानंतर 13/2 किंवा 15/2 किंवा 6/3 अशा वेगवेगळ्या संख्या आहेत. या दिसायला काही संख्या तुम्हाला अपूर्णांकात दिसतील, ही पूर्णांक आहे, बरोबर. ही अपूर्णांक दिसते म्हणजे मग आता हिचा जर आपण भागाकार केला, जर बाकी शून्य उरली तर ही पूर्णांक संख्या असते अपूर्णांक संख्यांमध्ये. म्हणजे ज्या अपूर्णांक संख्या आहेत यांचा जर आपण भागाकार केला, म्हणजे हा जो छेद आहे आणि हा अंश आहे, छेदाने जर आपण अंशाला भागलं तर इथं जर बाकी शून्य आली तर ती पूर्ण संख्या आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा 3 1 3 3 2 6, म्हणजे या ठिकाणी हा 6/3 3 2 6 मायनस केलं 0, बाकी शून्य उरले, म्हणून या ठिकाणी 6/3 ही पूर्णांक संख्या आहे. ओके. तर पूर्णांक संख्या म्हणजे ज्या अपूर्णांक नाहीत, म्हणजे या ठिकाणी बघा भागाकारात बाकी शून्य आली तर ती पूर्णांक संख्या असते. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला टॉपिक क्रमांक 4, अंकी संख्या आणि एकूण संख्या. एक अंकी संख्या, संख्या एक अंकी आहे. अशा एक अंकी लहानात लहान संख्या किती आहेत तर 1 आहे. मोठ्यात मोठी संख्या एक अंकी 9 आहे, बरोबर. आणि अशा एकूण ज्या संख्या आहेत 9 संख्या आहेत. म्हणजे बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल, मी तुम्हाला दाखवतो की जसं आता 1 2 2 3 4 5 अशा जर तुम्ही मोजल्या तर किती, एक अंकी सगळ्या संख्या किती येतील, 9 येतील. आता दोन अंकी संख्या म्हणजे कुठून सुरुवात झाली, 10 पासून सुरुवात झाली. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 अशा कुठपर्यंत, 99 पर्यंत. मग आता ह्या संख्या किती, मोठ्यात मोठी संख्या 2 अंकी 99 आहे आणि अशा एकूण ज्या संख्या आहेत त्या 90 आहेत. मित्रांनो इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची की इथं बघा एक अंकी संख्या आहे तर 9 घ्यायचा, त्याच्यानंतर 2 अंकी संख्या असेल तर 9 आणि 1 शून्य वाढवायचा. जेवढ्या अंकी संख्या असतील 9 धरून बाकी तितके शून्य वाढवायचे. समजा या ठिकाणी 3 अंकी संख्या आहे तर 3 अंकी संख्या पहिली संख्या 100 आली, मोठातला मोठा अंक जो आहे तो 999 आला. परंतु या ठिकाणी किती अंकी, 3 अंकी आहेत, म्हणजे 9वर आपण 2 शून्य ठेवले आणि हे 3 करून घेतले. ओके. त्याच्यानंतर इथं बघा 4 अंकी संख्या, लहानात लहान संख्या 1000 आहे आणि मोठ्यात मोठी 9999 आहे. आणि या ठिकाणी बघा तुम्ही एकूण संख्या किती आहेत, 4 अंकी म्हटलेले आहेत, म्हणून या ठिकाणी 1 2 3 4, तर असे 4 अंक असले पाहिजे, म्हणजे 9वर 3 शून्य आपण ठेवून घेतले. ओके. मग तुम्हाला जर विचारलं म्हणजे एकूण संख्यांमध्ये टोटल जेवढ्या संख्या आहेत त्याच्यातल्या 7 अंकी किती असतील, तर काय करायचं, 7 अंकी म्हणजे याचा अर्थ 9वर हा 1 मोजायचा, 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. एकम दशम शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष म्हणजे 90 लाख संख्या असतील 7 अंकी. म्हणून या ठिकाणी बघा तुम्हाला लक्षात येईल की 5 अंकी लहानात लहान संख्या ही आहे, मोठ्यात मोठी संख्या ही आहे आणि याच्यावर 1 2 3 4 आणि 5. हे जर तुमचं एकदा लक्षात असलं मग तुम्हाला कोणता पण प्रश्न विचारला याच्यावर तरी पण सांगा. ही ट्रिक्स इम्पॉर्टंट आहे की त्या संख्या किती आहेत, लहानात लहानचं पण काय करायचं, एकावर तेवढे शून्य ठेवायचे जेवढे अंकी संख्या असेल. आता उदाहरणार्थ बघा इथं 6 अंकी संख्या आहे, तर इथं काय केलेलं आहे, 1 2 3 4 5 आणि 6, हा एकाला धरून इथं 6 आहेत, इथं 9ला धरून 6 आहेत, 1 2 3 4 5 6.
तर या पद्धतीने आपल्याला या संख्यांवर पण वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांच्या बाबतीत पण आपण विचार करणारच आहोत. तर बघा, ज्यावेळेस ते प्रश्न सोडू त्यावेळेस तुम्हाला हे सगळे चार्ट जे आहेत हे चार्ट तुम्हाला कामाचे आहेत. ओके. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे परिमेय संख्या. आपण संख्या ज्ञानावरचे सगळे टॉपिक एकदा पाहून घेऊ आणि यांचा तुम्ही परत अभ्यास करायचा आहे. मग बघा, हा परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणतात की तुम्हाला लक्षात येत असेल या ठिकाणी की सर्व अपूर्णांकात मांडता येणाऱ्या संख्या. मग याच्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या येतील, सर्व पूर्ण संख्या येतील, सर्व पूर्णांक संख्या येतील आणि सर्व अपूर्णांक संख्या येतील. मग त्या धन असतील, ऋण असतील, सर्व प्रकारच्या त्या सगळ्या परिमेय संख्या असतील. बरोबर. आता ज्या परिमेय नाहीत त्या कोणत्या असतात त्या आपण पुढे पाहणार आहोत. तर इथं बघा, या सगळ्या मांडता येणाऱ्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या, तर फक्त याच्यामध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे अपूर्णांकाचा जो छेद आहे तो शून्य नसावा. 2/0 ही परिमेय संख्या नाही. शून्याने जर भागाकार केला आपण तर तो भागाकार निरर्थक असतो. म्हणजे बघा, तुम्हाला दाखवतो. आता 12 भागिले 0 करू आपण. ओके. कोणत्याही संख्येने आपण शून्याने भागलं तर काय होतं ते. तर इथं बघा, 0 1 0 किती उरले 12. बरं, 0 2 पण शून्यच येतील, कारण शून्याने कसलाही गुणाकार केला तरी सुद्धा उत्तर काय येणार आहे. म्हणजे इथं काहीही उत्तर येऊ शकतं, अनलिमिटेड उत्तर येऊ शकतं. आणि म्हणून आता 0 गुणिले 2 पण 0 होईल, म्हणजे या ठिकाणी परत 12 येईल. अशा पद्धतीने हे अनलिमिटेड चालू राहील. या ठिकाणी अनलिमिटेड संख्या येत राहतील. म्हणून भागणे ही गोष्टच निरर्थक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे अपरिमेय संख्या. बघा, परिमेय आणि अपरिमेय खूप घोळ होतो. तर इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आतापर्यंतच्या जेवढ्या संख्या आहेत, म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, या सगळ्या आणि अपूर्णांक या सगळ्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत, ज्या आपण भागाकाराच्या स्वरूपात मांडू शकतो, म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडू शकतो त्या सगळ्या. मग आता समजा 1 जरी संख्या असेल तर 1 सुद्धा आपण भागिले 1 आपण लिहू शकतो. 2 असेल तर 2 भागिले 1 लिहू शकतो, म्हणजे छेद आपण 1 लिहू शकतो या पद्धतीने. ओके. आता इथं बघा, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्यांमध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. अपरिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी वर्गमूळ किंवा कोणतंही मूळ काढावं लागतं. वर्गमुळात 4, याचं उत्तर काय आहे, 2. ही संख्या जर पूर्णांक असेल तर ती जी संख्या असते ती परिमेय संख्या असते. मात्र हे उत्तर जर अपूर्णांकात येत असेल तर ती जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या असते. एवढंच लक्षात ठेवायचं. बरोबर. मग आता जर समजा मी या ठिकाणी √2 घेतला, √2 घेतल्यानंतर याचं वर्गमूळ तर पूर्ण संख्या येणार नाही की पूर्णांक संख्या येणार नाही, तर याचं जे उत्तर येईल ते उत्तर असेल 1.414 असं उत्तर येते याचं. याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी पॉईंटमध्ये उत्तर आलं तर ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे मग √2, √3 असतील, √4, √5 असेल, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या या सगळ्या अपरिमेय संख्या असतात. ओके. तर या परिमेय संख्या, अपरिमेय संख्या कशा असतात, काय असतात, याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण लक्षात आलं असेल, हा टॉपिक पूर्ण समजला असेल. आता याच्यातला लास्ट टॉपिक आहे आजच्या लेक्चरमधला, एक लास्ट टॉपिक आहे तो म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती असतात. आता बघा, 1 हा अंक असणाऱ्या संख्या, म्हणजे आता 1 आहे, नंतर 10 संख्या आहे, इथं 1 येतो, 11 आहे, इथं 1 येतो, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15, 16, 17, त्याच्यानंतर 18 आहे, 19 आहे. आता 20 मध्ये 1 येत नाही. बरोबर. पण 21 मध्ये 1 येतो. मग या ठिकाणी आपण 21, नंतर 31 मध्ये येतो, नंतर 41 मध्ये येतो, नंतर 51 मध्ये येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर करत गेलं, 51, त्याच्यानंतर 61, 71, 81, 91 आणि 100 मध्ये पण येतो. या सगळ्या संख्या जर मोजल्या आपण, आता बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 अशा 20 संख्या येतात.
परंतु या 20 संख्यांमध्ये अंक येतात 21 याचा अर्थ या ठिकाणी 11मध्ये डबल अंक आलेला आहे 1 म्हणून 21 आल्या. हे समजलं असेल तुम्हाला. म्हणजे याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात की समजा 180 पानांचं पुस्तक आहे तर त्याच्यात एकूण अंकांची संख्या किती, पान नंबर जे दिलेले आहेत त्याचे, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्नांचं पण आपण सराव बघणार आहोत. आता 2 संख्या आहेत, म्हणजे 2 अंकी संख्या. बरं, हा 2 जो आहे तो संख्यांमध्ये किती वेळा येतो, किंवा त्याच्या 2 असणाऱ्या संख्या किती, ज्याच्यामध्ये 2 आहे, 2 समाविष्ट आहे अशा संख्या किती, ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल. ओके, 2चं पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर या 2 किती आहेत, 2 असणाऱ्या संख्या, एक 2 आहे, त्याच्यानंतर 2 नंतर डायरेक्ट 12 आहे, 32 आहे, 42 आहे, 52 आहे. अशा जर मोजल्या तर त्या 19 येतात. 3 पासून तर 9 पर्यंत पण तशा 19 येतील आणि 0 असलेल्या 10 येतील. हे तुम्ही करून बघा, प्रत्यक्षात या सगळ्या संख्या लिहून बघा आणि याच्यामध्ये जे येणारे अंक आहेत ते 20 असतील. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू, एक ट्रिक पण सांगून ठेवतो की इथं बघा 1 ते 100 मध्ये एकूण 192 अंकांचा वापर होतो. तर एक एक्झाम्पल घेऊ. समजा 180 पानांचं पुस्तक आहे. ओके, तर याच्यामध्ये एकूण अंक किती, तर पहिल्या 100 पर्यंत किती अंक आहेत, 192. त्याच्यानंतर पुढे किती उरले, 80. मग 80मध्ये प्रत्येक संख्येमध्ये जसं आता 100च्या पुढे 101 येईल, 102 येईल, 103 येईल, असे 180 पर्यंत त्या पुढे 80 संख्या असतील आणि त्याच्यात 3 अंक असतील, म्हणजे 8 त्रिक 24, 240. तर 2, 9, 4, 13 आणि 4, तर एकूण 432 अंक असतील. ज्यावेळेस प्रत्यक्षात मी उदाहरणं सोडून देईल त्यावेळेस याची परत प्रॅक्टिस घेऊन मी तुम्हाला हे सगळं समजावून देईल. परंतु आता तुम्हाला हे सगळे मी नियम सांगितले आणि हे सर्व नियम मला वाटतं की तुम्हाला समजले असतील आणि ज्या गोष्टी समजल्या नसतील त्याच्यासाठी आपले लाईव्ह लेक्चर्स पण होतील आणि बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. ओके, याच्यावर आधारित जो सराव आहे तो सराव आपण आता पुढच्या भागात करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. ओके.